नेहमीसारखी धाराऊ येसूबाईंना घेऊन ड्युटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊंच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता. त्यात संभाजीराजे होते. सारा राणीवसा होता. राजे महाड रायगडाकडे कूच झाले होते. रोशन नाईकाने महालीची क्षमादाने पाजळली. देवमहाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊ साहेब कुणबिनीच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी श्यामदानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डोईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती, पण त्यांच्या केसावर चुनेवानाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणीवशातील बाईसाहेब जिजाऊ सामोरे येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या. संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी अंतोजी हे धाराऊचे मुलगे आणि जोत्याजी केसरकर आदबीने उभे होते. शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा ड्युट्यांचा रिवाज. येसू अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या. जिजाऊंनी धाराऊकडे हसत बघत येसूबाईंना साद घातली. धाराऊच्या सोबतीने येसूबाई पुढे आल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना ड्युट्यांचा रिवाज दिला. जिजाऊंच्या चेहऱ्यावर हास्य तरळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, औक्षवान व्हा. जे करणं भोगणं असेल ते जोड साथीने भोगा. येसूबाईची हनवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते बघितले. आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले, नाथसूनबाईचा चेहरा मोहरा त्यांच्या आबाआऊसारखा शिर्क्यांच्या माटानं आहे, पण डोळे आहेत साक्षात जगदंबेच्या डोळ्यांसारखे, टपोरे, दूरचे बघणारे. जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळ्यातील आसामी जिजाऊंच्या महालाबाहेर पडू लागली. कधी नव्हे ते सोयराबाई आपल्या चंद्रा दासीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या. महालाबाहेर पडू बघणाऱ्या येसूबाईच्या जवळ येत त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, येता आमच्या महाली. येसूबाईंनी मान डोलावली होकाराची आणि त्या आदबीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धाराऊने गोंदल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या लेकीची पाठ धरली. सोयराबाईच्या मागून चालणाऱ्या येसूबाईंना बघत पुतळाबाईंना खिन्नर वाटले. आपण स्वतःच जावं सुनबाईंना सोबत, पण धाराऊला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या. आपल्या महाली येताच सोयराबाईंनी येसूबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रा दासीला खुणवत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कड पेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली. पेटी घेऊन सोयराबाई येसूबाईंच्या जवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसूबाईच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, हे आमचे डाग आहेत, तळबिडाहून माहेरकडून आलेले. तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा. पेटीत बाजूबंद मोत्याचे सर, पैंजण्या, रजपुती धाटणीच्या बिंद्या, वाक्या, टिका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे, राजपुतानातील राजपुती रक्ताचे म्हणूनच त्यांना वर्ण केतक गौर होता. त्यांना दागिन्यांचा शौक होता. पायांवर आळत्याची नक्षी होती. येसूबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुकच त्यांची नजर धाराऊकडे वळली. काय करावे ते विचारण्यासाठी. सोयराबाईच्या नजरेतून ते सुटले नाही. त्या धाराऊला म्हणाल्या, धाराबाई, सांगा सुनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्यात. हो, त्याच्यावर ठेवा हात सुनबाई, ह्यो आपलाच महाल हाय. धाराऊ येसूबाईंना म्हणाली.
येसूबाईंनी पेटीतील डाग निरखले आणि एका कोपऱ्याच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला. ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाची आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी एक छटा होती. झटकन ती टीका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली आणि खुद्द आपल्या हाताने ती टीका येसूबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत ओढून ती टीका येसूबाईच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसूबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. आम्ही तरी कशा वेड्या, आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता. तुमची बोली शृंगारपुरी, कोकणी, कुणबाऊ, अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही, म्हणूनच तुम्ही संकोचता. तसे करू नका, बोलत चला. जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गोळात घालून चारावे तसे सांगितले. ते ऐकताना येसूबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला. आपणास गडाची फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे, जिभेवर बस्ती केली पाहिजे. सोयराबाई आता टिकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही. हे हेरलेल्या धाराऊने येसूबाईच्या पालटलेल्या मुखडाही जाणला. ती म्हणाली, दुपारचा उपास सोडायचा आहे नव्ह, निघूया सुनबाई. ते ऐकून येसूबाई उठल्या. येतो आम्ही, म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महलाबाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टिकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या. पुन्हा माघासारख्याच त्यांना येसूबाईचे हसू आले. पेटीत एवढे राजपुती माटाचे मोत्या हिऱ्याचे डाग असताना सुनबाईने हात ठेवला तोही कोकणी टिकेवरच. धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आळत्याच्या नक्षीला सांगावे. बोली कंची असती, यापरीस मायेचा बीळ कंचा असतो, तेला लई धरण असते. राणी सरकार, पण ती काही बोलली नाही. येसूबाईच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली. कुंकू हळद सोडून तरी चढवायचा होता डाग सुनबाईच्या गळ्यात. बालेकिल्ल्याच्या सदर चौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलक आवाज ऐकून येसूबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध पिंजराने पेंडा भरलेला एक रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खालगर्दनेने धावत्या पवित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या खुरांना लांबलचक दौर बांधला होता. पेंड्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पाय पंजावर बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या भोवत्याने गोमाजी बाबा, जोत्याजी, महंमद सैस, अण्णाजी वाकनीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती. महंमद सैसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छर्रे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुर्नुसाच्या गोळ्यांचे बोते बोटाने दाबून नळीत खुपसले. गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेचणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केपाची टाप बसती केली. हत्यार दोन्ही हातांनी तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले. उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूड बस्ता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडविला. नळीच्या तोंडावर असलेल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बार फेकीचा पवित्रा घेतला. जोत्याजीच्या हातात कमरेचा शेला होता. त्याने सवचित्ताने धाकल्या राजांना पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेल्या बावट्यासारखा उंच धरून जोत्याजीने तो खाली टाकला.
बावट्याची खुनगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंढा भरलेले सावज दौडू लागले. हातातील बंदुकीची मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांच्या खांदा झटकला. कानाजवळ धोराची बळी उठली आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छाऱ्यांबरोबर पिंजऱ्याच्या गवताकाळ्या उसळल्या.